महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल काही तासांवर आलेत आणि राज्यात अनेक एक्झिट पोल्सचे अंदाज देखील आता समोर येत आहेत। या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। एक्झिट पोल्स नेमके काय सांगतात आणि निवडणुकीचं निकालाचं चित्र कसं असू शकतं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तुम्हाला माहितीच आहे की बहुतांश एक्झिट पोल महायुतीच्या बाजूनेच आहेत। भाजप शिवसेना महायुतीला पुन्हा सत्ता मिळेल असा अनेकांचा अंदाज आहे। उदाहरणार्थ टुडे चाणक्य सर्व्हेनुसार महायुतीला 175 जागा मिळतील तर महाविकास आघाडीला फक्त 100 जागांवर समाधान मानावं लागेल। परंतु आता एक नवा एक्झिट पोल प्रजातंत्र संस्थेनं महाविकास आघाडीला दिलासा दिलाय। त्यांच्या मते महाविकास आघाडी 149 जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवेल तर महायुतीला फक्त 127 जागांवर समाधान मानावं लागेल। प्रजातंत्राच्या अंदाजानुसार महाविकास आघाडीच्या प्रमुख विभागातील कामगिरी ही काही अशी असेल। मराठवाड्यात 30 जागा, मुंबईमध्ये 18, विदर्भात 31, पश्चिम महाराष्ट्रात 30। त्याउलट महायुतीसाठी विदर्भात 29 जागा, मुंबईत 18, पश्चिम महाराष्ट्रात 26 अशी काहीशी गणितं प्रजातंत्राकडून मांडण्यात आली आहेत। यंदा मतदानाचा टक्का देखील 66.5% इतका वाढलाय, जो कधी महायुतीला फायदेशीर ठरेल तर काही ठिकाणी तो महाविकास आघाडीला। एक्झिट पोलच्या या वेगवेगळ्या अंदाजांमुळे निवडणुकीचं चित्र अधिकच रोमांचक झालंय। जरी प्रजातंत्राच्या पोलने महाविकास आघाडीला बहुमत दिलं असलं तरी इतर पोल महायुतीच्या बाजूने आहेत। त्यामुळे शेवटी जनतेचा अंतिम कौल काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। उद्या म्हणजे शनिवारी संध्याकाळी हा थरार शमणार आहे। तर या एक्झिट पोल्स विषयी तुम्हाला काय वाटतं? कोण जिंकेल या निवडणुकीत? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर अपडेट राहण्यासाठी सिविक मिररच्या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।